कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा, कायद्याचा बाले नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा नारा आता गुन्हेगारांच्या तोंडातून. नाशिक शहरात सरकारवाडा गोळीबार प्रकरणाने घेतला नवा ट्विस्ट. या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेले भाजप नेते मामा राजवाडे आणि अमोल पाटील यांच्या मुखातूनच उच्चारले गेले शब्द, नाशिक जिल्हा म्हणजे कायद्याचा बालेकिल्ला. होय, गुन्ह्यांच्या आरोपाखाली असलेले हेच व्यक्ती पोलिसांच्या समोर नाशिकच्या कायद्याची दहशत मान्य करताना दिसले. सरकारवाडा पोलीस स्टेशनचा CR नंबर 275/25 या गंभीर प्रकरणात यापूर्वी 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी भाजपचे मामा उर्फ वाल्मिक राजवाडे आणि अमोल पाटील या दोघांनाही पोलिसांनी गजाआड केलाय. दोघांनाही आज माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आधीच या प्रकरणात माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांच्या टोळीतील काही आरोपींना अटक झाली होती. त्यावेळीही त्या आरोपींनी पोलिसांसमोर म्हटलं होतं, नाशिक जिल्हा म्हणजे कायद्याचा बालेकिल्ला. आणि आता तोच संवाद पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या मुखातून. नाशिक पोलिसांची पकड किती मजबूत आहे हे या घटनेतून पुन्हा सिद्ध झालंय. सरकारवाडा गोळीबार प्रकरणातील नवा अध्याय सुरू झालाय. आता पुढे कोणाचं नाव येतं हे पाहणं उत्सुक याचं ठरेल.